आई मी का म्हणते तुम्हाला? बोल काय म्हणतीये? मला बाळ होत नाही म्हणून एका बाबापाशी चालता का? कोणचा बाबा आहे तो? काय नाव आहे त्याचं? टार्गेट बाबा नाव आहे. छपरी गलीमध्ये राहतो. बरं बरं चालती का मग? चाल. आंडू पांडू सांडू तांडू गांडू ओम फट स्वाहा. हो महाराज काय करताय म्हटलं? काय चाललाय दिसत नाही का तुम्हाला? 1 मिनिट थांबा. बोला काय होतं? महाराज माझ्या सूनच्या लग्नाला 6 वर्ष झाले पण अजून पण बाळ नाही झालं. मी 2 वर्ष झाली हिला घेऊन फिरते पण कुठलाच फरक नाही पडला. 2 वर्ष झाले तू गुण फिरतीये बापा, मग कसा का बाळ होईन? बरं बरं काय काम करतो मॅडम तुमचा नवरा? कंपनीमध्ये कामाला येते. तुम्ही टेन्शन न घ्या, मी आहे, तुम्हाला बरोबर बाळ होईन. हो ना महाराज, मी पूर्ण दवाखाने फिरली पण काही होत नाही माझ्या सूनला बाळ. अरे दवाखान्याचं काम नाही ते डॉक्टर लोक काय सांगतील तुम्हाला? डॉक्टर लोक स्वतः येतात बारे माझ्याकडे त्याच्या बायकायला घेऊन. हो का? म्हणजे डॉक्टर लोक पण येतात का तुमच्याकडे? अरे डॉक्टर लोक काय विदेशातून पण लोक येतात माझ्याकडे. आता तुम्ही सांगा मला जनसंख्या किती वाढली? हो जनसंख्या तर खूप वाढली. अरे मग तिच्यात आपलाच तर हात आहे. म्हणजे तुमचं काम आहे का ते? अरे सगळे लोक आपल्यापासली जडीबुटी यूज करतात त्याच्यानंतर त्याला मुलगा होतो. आता तुम्ही मला सांगा डुकरी नाईले किती पिलं होता? अरे बापा तैले का बांधाय 15-16 पिलो होता तैले तर. हा मग त्याच्या मागे आपलाच हात आहे. हो का? पण डुकरीना तर काही दिसल्या बी नाही आम्हाला इथं. अरे ते दिसणार बी नाही तुम्हाला, रात्री काम करतो मी ते. आता टार्गेट बाबाचा एकच टार्गेट आहे, 1 डुकरीनले 100 पिलं करणे आहे. 100 हो महाराज जरा कमी करा, आमच्या शेतात गैर नुकसान करतात ते. टार्गेट बाबानं ठरवलं ना काही पण होऊ शकते, पण मला जरासा बी घमंड नाही, जरासा बी नाही. एक काम करा मॅडम, तुमचा मला फोन नंबर द्या, मी दवा तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकून देईन. काय पण बोलताय का महाराज? व्हॉट्सअप नंबर का पाहिजे तुम्हाला? अरे तुम्ही शांत व्हा, तुम्हाला गलतफहमी झाली. अरे मग व्हॉट्सअप नंबर का मागताय तुम्ही माझ्या सूनचा? व बहीण इथं व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, तो व्हिडिओ पूर्ण लोक बघतील. मग त्या लोकांना कधी माझी जडीबुटी बघली मग ते बी यूज करतील ना ते जडीबुटी. अगोदरच 1.5 कोटी झाले ना बापा, मग का आता 3 कोटी करती. चीनच्या पुढे निघाले ना आपण. बरोबर सांगताय महाराज तुम्ही, कोणाला सांगणं नाही पडणार नाही. अजून कोणी दुसरा त्रास आहे का तुम्हाला? त्रास आहे ना महाराज, महानवरा फॅक्टरीतून आला की दारू पिऊन सण घरी येतो, त्याचा काही इलाज करा तुम्ही. बरं बरं कोणची दारू पितो तो? अरे ते चुनाव मनी वाटत नाही का ते? हा ते का? म्हणजे फुकटाची पितो, फुकटाची सुटत नाही पण लवकर. आता मी पण दारू पेत नाही, पण कधी फुकटाची भेटली तर सोडत नाही मी बी. अरे दारू पेतो तर पेतो महाराज, दारू आता सगळं जगच पेते, पण तो दारू मध्ये चोरी करतो. आय म्हणजे असं आहे का? दारू पेतो ना लोकांच्याकडे चोऱ्या करतो? हाव ना महाराज, काय करू आता सांगा. बरं बरं तुम्ही टेन्शन न घ्या, त्याची पण जडीबुटी लिहून देईन मी तुम्हाला. पण मग तिच्यानं चोरी करणार नाही ना तो? तसं तर 99% फरक पडून जाईन त्याले, चोरी करणार नाही तो. जर का तरी पण केली असते ना तर मग त्याला म्हणा मा करता एक कूलर घेऊन येतो, मा घरी कूलर नाही आहे. काही पण बोलताय का महाराज? बरं आम्ही जाता मग आता. बरं बरं जा तुम्ही, टार्गेट बाबा तुमचं सर्व काम करून देईन. सध्या धंदा चांगला चालू आहे पण माझा. हा बोल काय म्हणतीये म्हटलं? कुठे आहे तुम्ही? अरे मी मीटिंग मध्ये आहे, बॉसने मी बसलाय. अरे तुम्हाला काही चिंता आहे की नाही बापा? आपल्या लग्नाला 8 वर्ष झाले, आपल्याला अजून पण बाळ नाही. अरे धीरे बोल ना बापा, बरं झालं इथं कोणी होतं नाही तर धंदा बंद पाडती माझा आहे. हो मी मीटिंग मध्ये आहे, पण मी प्रयत्न करत नाही का, आता होत नाही तर मी काय करीन? मी काय म्हणते तुम्हाला, कोणी महाराज पाशी चाला ना, तो आपल्याला दवा देईन. कशाचा काही महाराज बापा, तू ह्या नवराज लोकायले लुटतोय ना महाराज बनून. अरे तू का त्या महाराज गिराजच्या नांदी लागती बापा, चाल आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊ उद्या. हा व्हिडिओ फक्त कॉमेडीसाठी होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.